राहण्यासाठी घराची योजना या संस्थेचे संस्थापक गोरख थोरात साहेब यांनी सोय करून दिलेली आहे। त्यासाठी सर्व ज्यांना घरं नाहीत अशा महिला पुरुष या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत। इथून पुढं अध्यक्ष थोरात साहेबांच्या सल्ल्याने सभासद सर्वांनी झालं पाहिजे असं त्यांचा आग्रह असून आग्रह झाल्यानंतर सभासद झाल्यानंतर तुमच्या ताब्यामध्ये त्यांच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जागा दिली जाईल आणि त्यांच्या सर्व नियमाचं पालन करावं लागेल। मी त्यांच्या या लोकहितवादी कार्यासाठी मी त्यांच्यावर 2 वही याच्यावर तयार केलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं म्हणून मी त्यांच्याविषयी 2 वही सादर केले आहे। आणि थोरात साहेब निघाले, अहो थोरात साहेब निघाले भरधाव वेगानं आणि गोरगरिबाचे कल्याण करण्याला गोरगरिबाचे कल्याण हो कल्याण। साथ दिली त्यांना शिवाजीराव या वाघानं आणि साथ दिली त्यांना शिवाजीराव या वाघानं गोरगरिबाचे करण्या हो कल्याण। आणि थोरात साहेब निघाले भरधाव वेगानं आणि गोरगरिबाचे करण्या हो कल्याण। अशा रीतीने ते ध्रुवपट त्यांच्यावर मी सादर केलेलं आहे आणि ते तुम्हाला आणखी त्या संस्थेचे नियम सांगतील। ते सर्व सभासदांनी ऐकून घेऊन त्यांच्या हाताला हात मिळवून त्यांच्या पाठीमागे सरून तुमचा स्वार्थ साधून घ्यावा अशी मी विनंती करीत आहे। यानंतर थोरात साहेब जय भीम। मी गोरख दशरथ थोरात, मी महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळाचं काम करतो। झोपडपट्टी आणि ऊसतोड कामगाराचा लढा माझा 4 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे माझं। पुणे, नगर, औरंगाबाद आणि बीड। तर बीडचा असा लढा चालू केला आहे मी की लॉकडाऊनच्या नंतर की इथं हे नामलगाव फाटा तर इथं बांधकाम विभागाची जागा आहे सरकारी शासकीय। ह्याच्यावर काही दिवसापूर्वी की आम्ही लताबाई शिंदे हे पारधी समाजाचे आणि छबुबाई थोरात की हे आमचं इथं की आणि हे जे सार्वजनिक जे इथं राहतात तर हे 40 वर्षापासून की ह्यांचं इथं वास्तव्य म्हणजे हे राहतात। ह्यांचे काही घरं इकडं पडलेले, काही बांधकामाचे छबाबाईचे 4 रूम आणि काही लताबाई शिंदे ह्यांचं त्या रोडच्या कडेला बऱ्याच दिवसापासून की त्यांनी 2-3 गुंठे जागा गाठलेली तिकडे राहिलेली त्यांचा बी 40 वर्षापासून एक लढा आहे माझ्यासोबत इथं। त्याच्यानंतर हे लॉकडाऊनमध्ये की मी इथं येऊन की ह्या गोष्टी चालू केलेल्या तर इथं मी असा लढा दिला आहे। कलेक्टर साहेबांना मोर्चे काढले, SP साहेबांना निवेदन दिले आणि हे सगळं की इथं असून की काही लोकांनी माझ्यावर हल्ले पण केले, काही गावगुंडांनी। माझी नोंद आहे, कलेक्टर साहेबाकडे नोंद आहे, इथं ग्रामीण पोलीस चौकीकडे नोंद आहे माझी। काही लोकांनी अनेक अडचणी आणल्या मला, पण या अडचणी आणीत मी मोर्चे काढून अनेक काही गोष्टी संघ मी तिथपर्यंत माझ्या संघ या माझ्या संघटनेच्या सर्व पक्षाच्या मार मांग चांबार रुंबार इतर समाज की बीडमध्ये माझ्या रेस्ट हाऊसला बैठकी असतात, कार्यक्रम असतात, सगळ्या गोष्टीसाठी मी मदतीला जातो। दवाखान्याच्या, पोलीस चौकीच्या, काही महिलांवर कुठं अन्याय झाला त्या गोष्टीसाठी माझ्याकडे पुरावे पण आहेत। मुंबई, पुणे, बीड आणि सगळ्यात फास्ट हे बीड वातावरण लॉकडाऊनपासून जे चालू झालं तर माझ्याकडे मी ज्या गावात जातो, तालुक्यात जातो, माझ्याकडे सगळे न्यूज आहे माझ्याकडे। म्हणजे पोलीस चौकीच्या ज्या खेडेगावातल्या ज्या तालुक्यामध्ये तिकडच्या पण माझ्याकडे सगळीकडे डिटेल पुरावा आहे।
आणि मी काय खोटं नाटक काम करीत नाही. ह्याच्यात काही अनेक बाउंडर, काही कार्यकर्ते, काही महिला, काही आमच्या ह्याच्यात घुसून नावाच्या माझ्या खराबीचा काही लोकांनी काही ठरला असन, काही 10-5 रुपये काही कुणी गोळा केले असते. तर माझा लढा चालू आहे अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी ऊसतोड कामगाराचा गोरगरिबाचा. माझी की मी त्यांच्या संग की कलेक्टरकडे माझ्याकडे जर सभासद झाले तर कलेक्टर तहसीलदारकडे ही माझी न्यूज जाते. आणि मी गोरगरिबासाठी, मी खुद गरीब आहे. माझी आई राहते इथं, मी स्वतः राहतो इथं. काही दिवसापूर्वी इथून माझा इतका लढा उचललेला आहे की मी सगळी कलेक्टरकडे न्यूज दिलेली आहे माझी, तहसीलकडे. आणि मी ह्या लोकांना ह्या आया बहिणी उभा राहिलेल्या आहेत इकून बी ह्या एकदम गरिबातल्या. काहीचे नवरे काही पेणार आहेत, तिने घर कसं चालवावा, काहीचे शिक्षणासाठी पोरांचं शिक्षण कसं करावं, ह्याची पण मी न्यूज कलेक्टरकडे टाकलेली आहे. आणि ह्याच्यात फक्त गोरगरिबाचा लढा आहे. ज्याच्याकडे 5 एकर शेती त्याचा लढा नाही आहे या झोपडपट्टीत नामलगाव फाट्याचा. ज्याच्याकडे 5-5 गाड्या येतात, जे पैसे व्यवहार करतात काय काय गोष्टी, त्या लोकांसाठी झोपडपट्टी इथं उपलब्ध केलेली नाही. हे असे गोरगरीब कोणचे, हे सगळे या महिला, काही गोरगरीब, काही पोरं आहेत आमचे, काही अनेक त्यांच्या, काही लोकांच्या, काही अपंग लोकांच्या, ज्याच्या लढा आहे का त्यांच्यासाठी आपण ही झोपडपट्टी उपलब्ध केलेली आहे. आणि आत्ता मुंबईहून लोखंडे साहेब म्हणून गेले, आता 2 महिन्यापूर्वी लोखंडे साहेब म्हणून अजितदादा गटाचे, ते एवढे मोठे या इथं